शिवरायांचा अवमान करणारा प्रशांत कोरटकरच्या मित्रांची कसून चौकशी करण्यात येते। कोल्हापूर पोलिसांकडून कोरटकरच्या मित्रांवर 2 तास प्रश्नांचा भाडीमार करण्यात आलाय। प्रशांत कोरटकरला मदत करणारे मित्र कोल्हापूर पोलिसांच्या रडारवर आहे। प्रशांत कोरटकरचा मित्र प्रशिक पडवेकरची कोल्हापूर पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे। न्यायालयीन कोठडीचा आदेश झालेल्या नागपूर येथील प्रशांत कोरटकरचा मित्र प्रशिक पडवेकर यांच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक तथा तपास अधिकारी संजीव झाडे यांनी तब्बल 2 तास प्रश्नांचा भडीमार केला। आवश्यकता भासल्यास त्याला पुन्हा चौकशीला बोलवण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात आलं। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत जोडले। शेखर, प्रशांत कोरटकरचा मित्र प्रशिक पडवेकरची कसून चौकशी झाल्या, तब्बल 2 तास प्रश्नांचा भडीमार झालाय। काय माहिती मिळते? चौकशीतून काही माहिती समोर आली का? काही तांत्रिक अडचणीमुळे शेखरशी आपला संपर्क तुटला, मात्र प्रशांत कोरटकरचा मित्र प्रशिक पडवेकरची कोल्हापूर पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे। त्यामुळे प्रशांत कोरटकरचा मित्र आता कोल्हापूर जुना राजवाडा या पोलिसांच्या रडारवर आहे। प्रशांत कोरटकरच्या मित्रांची कसून चौकशी करण्यात आली। तब्बल 2 तास प्रश्नांचा भडीमार करण्यात आला। प्रशांत कोरटकरला मदत करणारे मित्र आता कोल्हापूर पोलिसांच्या रडारवर आहेत। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्याने इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केले। तर कोरटकरच्या चौकशीत फरार काळात त्याला मदत करणाऱ्या मित्रांची नावे सुद्धा निष्पन्न झाली होती, त्यात प्रशिक पडवेकरचा समावेश होता। पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी शेखर पाटील जोडले। शेखरकडे जाणार। शेखर, प्रशांत कोरटकरचा मित्र प्रशिक पडवेकरची कोल्हापूर पोलिसांकडून चौकशी करण्यात आली। तब्बल 2 तास ही चौकशी झाली। चौकशी अंती काही आणखीन माहिती समोर आली का? कारण प्रशांत कोरटकरच्या मित्राकडे खरं तर ही 2 तास चौकशी करण्यात आलेली आहे आणि आवश्यकता भासल्यास त्याला पुन्हा एकदा चौकशीसाठी हजर राहावं लागेल असं पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितलेलं आहे। प्रशांत कोरटकर याला फरार काळामध्ये ज्यांनी मदत केली होती, ज्यांनी त्यांना आश्रय दिला होता, त्या सगळ्यांची चौकशी जी आहे ती केली जाणार अशा पद्धतीची माहिती पोलिसांनी दिली होती। शिवाय प्रशांत कोरटकर याने सुद्धा जवळपास 5 जणांची नावं देखील पोलिसांना सांगितली होती आणि त्याच अनुषंगानं त्या सगळ्यांची चौकशी जी आहे ती केली जात आहे। प्रशांत कोरटकर याचा अतिशय जवळचा असलेला प्रशिक पडवेकर याचा देखील समावेश होता त्याच्या फरार काळामध्ये त्याला मदत करण्यामध्ये आणि त्याचीच चौकशी जी आहे ती आता 2 तास झालेली आहे। त्या चौकशीमध्ये त्यानं कुठं त्याला मदत केलेली आहे त्या सगळ्या संदर्भातली चौकशी जी आहे ती झालेली आहे। त्यामुळे निश्चितच अजून काही जी नावं प्रशांत कोरटकर यांनी घेतली होती त्यांची देखील त्या ठिकाणी चौकशी करण्यात येणार आहे आणि त्यामधून नेमकी कोणती माहिती आता समोर येणार हे देखील पाहणं गरजेचं आहे। नक्कीच शेखर, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। Thank you.